नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जी काही कारवाई केली, ज्या काही आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, मग ते जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तोयबा असेल, आयसिसची काही तिथली सगळ्या गोष्टी त्यांनी तोडून पाडून टाकल्या आणि यातून दाखवून दिलं की आम्ही आतंकवाद्यांचं कंबरडं मोडू शकतो। आणि त्यातच एक गोष्ट उभी राहिली, ती म्हणजे भारत पाकिस्तानच्या युद्धाची। दोन्ही बाजूने सगळी सैन्य तयारी करू लागलं, कोणी मॉक ड्रिल करतंय, कोणी सराव करतंय। त्यातच भारताने काही मिसाईल तिकडे डागल्याचा पाकिस्तान आरोप करतंय, भारतही सांगतोय की आम्ही डागले म्हणून। त्याच्यामध्ये काही सिव्हिलियन लोक पाकिस्तानातली मेली, त्याच्यामध्ये त्यांचं सैन्य काही मेलं आणि काही आतंकवादी जे त्यांच्या जागेत मोठे होत होते ते देखील मेले। आणि त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की जसं इस्रायलनं गाझाची अवस्था केली, जशी रशिया आणि युक्रेनचं वॉर तिकडे चालू आहे, युद्ध चालू आहे, त्याच धर्तीवरती आता भारत पाकिस्तान देखील लढायला लागेल। आणि जर लढायला लागलं तर निश्चित यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये होईल, अशी सगळी चित्रसदृश्य परिस्थिती उभी राहिली। आणि त्यातच एंट्री झाली डोनाल्ड ट्रम्प यांची आणि भारताने आणि पाकिस्तानने मिळून केला सीजफायर, म्हणजे युद्ध थांबवण्याची घोषणा केली या दोन देशांनी। त्याचा मध्यस्थी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली। पण तेच डोनाल्ड ट्रम्प आता या सगळ्या वक्तव्यापासून युटर्न घेत आहेत आणि नरेंद्र मोदी सांगतायत की ही सीजफायर पाकिस्तानने सांगितली म्हणून केली, आम्ही दोघांनी मिळून केली। यातून आम्ही एक अशी गोष्ट दाखवली की युद्ध हाच काही पर्याय नाही आहे, तर काही पॉलिसीज बदलल्या पाहिजेत, अशा काही गोष्टी नरेंद्र मोदींनी सांगितल्या। मग त्यावेळेला जे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं ट्विट होतं, हेही मोदींच्या सांगण्यावरून केलं होतं का, हा एक प्रश्न निश्चित उभा राहतो। कारण मोदींची ताकद एवढी मोठी आहे की ते जे सांगतील ते प्रत्येक जगातला देश करू शकतो, एवढी मोठी ताकद असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट हे निश्चित या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे। आणि आता त्यांचा युटर्न आणि नरेंद्र मोदींना दिलं जाणारं क्रेडिट, या सगळ्या गोष्टीच्या मागे राजकारण आहेच। पण आपण गोष्ट समजून घेऊया की भारताला नक्की हवं आहे काय। या सगळ्या युद्धाच्या दरम्यान मी देखील म्हणालो, आपण अनेक जण म्हणालो की आपल्याला हवं आहे ते हिंदू राष्ट्र। हिंदू राष्ट्र म्हणजे अगदी तंजावरपासून ते काय म्हणतात ना, पेशावरपर्यंत हे एवढं मोठं हिंदू राष्ट्र, ज्या राष्ट्राला आपण भारत मातेच्या नकाशामध्ये पाहतो, ते सगळं राष्ट्र सध्या तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे। कारण बांगलादेश एका बाजूला गेला आहे, ते मध्येच त्याला तिकडं करून ठेवला, इकडं पाकिस्तान निघून गेला। आणि या सगळ्याच्या दरम्यान भारताच्या फोडी होऊन भारताचा तुम्ही जर बघितला तो चिकन नेक ज्याला म्हटलं जातं सिक्कीमच्या इथला, आणि बाकीचा संपूर्ण भारत, या सगळ्या गोष्टी पाहता भारताला तोडण्याचा पुरेपूर आणि मोठा प्रयत्न इथल्याच स्थानिक लोकांकडून झाला आहे, हे काही नाकारण्यात येत नाही आहे। कारण फाळणीच्या वेळेला महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, तिकडचा तो जिन्ना असो, ही सगळी लोकं, या सगळ्या लोकांनी फक्त मुस्लिमांनाच कवटाळलं, त्यांच्यावरतीच प्रेम केलं, हे आपल्याला दिसून येतं। कारण पाकिस्तानमध्ये फक्त मुस्लिम पाठवायचा, बांगलादेशमध्ये फक्त मुस्लिम ठेवायचा, आणि या भारतामध्ये सर्व धर्म समभाव सांगायचा। आणि आज ज्या काही धार्मिक गोष्टी या देशामध्ये वाढू लागलेत, त्याचं सगळ्यात मूळ आणि महत्त्वाचं कारण तिथून आलं आहे। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर सर्व धर्म समभाव ही गोष्ट टाकलीच नसती, आता जे धार्मिक तेढ निर्माण होत आहे ती निश्चित झालीच नसती। कारण कोणत्याही देशामध्ये एका धर्माची जी लोकं राहतात ती तिथल्या प्रश्नांवरती भांडतील, तिथल्या जातीवरती एखाद्या वेळेस भांडतील, पण धर्मावरती कधी भांडत नाहीत, कारण त्यांचा धर्माशी काही संबंध येत नाही। पण जिथं दोन धर्मांचे लोक येतात आणि त्यांची लोकसंख्या वाढते, तेव्हा तिथं धार्मिक तेढ निर्माण होतं, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे। मग भारताला नक्की पाकिस्तान नको आहे तर हवं आहे काय। भारताला देखील माहिती आहे की पाकिस्तानवरती युद्ध करून आपण त्यांना जिंकूनही घेऊ, पण त्या पाकिस्तानातले 30-35 कोटी जी लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या उद्या आपण काय करणार, त्याचं त्यांना आपल्या देशात विलीन करून घेणार की त्यांना असेच सोडून देणार, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार कधी केला आहे का। कारण तिथली जी काही स्थानिक लोक, कारण बघा, बाहेरच्या तुम्ही प्रदेशावरती किंवा बाहेरच्या सैन्यावरती तुम्ही हमला कराल, अटॅक कराल, सिव्हिलियनला आपण मारू शकत नाही, कारण जगाचा नियम तसं सांगत नाही आहे। मग तुम्ही बॉर्डर सगळ्या मुक्त केल्यानंतर, त्या जिंकल्यानंतर तुमचा आपोआप त्या प्रदेशावरती ताबा जाईल, आणि त्या ताबा गेल्यानंतर तिथली जी लोकं आहेत, जी त्या देशाला मानणारी आहेत, त्या लोकांना आपल्यात सामावून घ्यावं लागेल। आणि आपला देश पाकिस्तान सहित भारत असा काही वेगळा नकाशा असेल, पण ते भारताला परवडणारा आहे का, याचा आपण विचार केला आहे नाही। कारण तिथली लोकं ही त्यांच्या देशावरती प्रेम करणारी आहेत। आज फक्त दोन देशांच्या मध्ये एक सीमा आहे, बाकी काहीच नाही आहे। उद्या जेव्हा हे सगळं विलीन करण्यात येईल, तेव्हा होईल ते धार्मिक युद्ध, आणि तेव्हा होईल ज्याला सिव्हिलियन वॉर म्हटलं जातं, म्हणजे स्थानिक लोकांमधलं युद्ध।
आणि ते इतकं मोठं भडकेल, इतक्या मोठ्या दंगली होतील की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. पाकिस्तानला आपल्या बॉर्डर काढून आपल्यामध्ये सामील करणं याचा अर्थ थेट आतंकवादच आपल्या देशामध्ये घुसवणं हाच एकमेव गोष्ट होऊ शकते. सध्या भारतातलेच मुसलमान इथल्या पाकिस्तानचे झेंडे काय काढतायत, पाकिस्तानचे नारे काय देत आहेत, इथं राहून सगळ्या गोष्टी आतंकवाद्यांना काय पोचवत आहेत तेच आपल्याला पेलवत नाहीत. तर पाकिस्तानातले 40 कोटी मुसलमान तुम्ही आपल्या देशात घेऊन नक्की करणार काय आहात? तर त्यातून एकच होईल, संपला जाईल तो भारत देश आणि संपला जाईल तो इथला हिंदू धर्म. कारण त्या लोकांची विचारसरणी आपण बदलू शकत नाही. सुरुवातीला आपल्या भारतात विलीन करायचे युद्ध आपण जिंकले म्हणून ते शांत बसतील, पण नंतरच्या काळामध्ये ते हळूहळू संपूर्ण भारतामध्ये आपली पाळंमुळं रोवतील आणि जगामध्ये आतंकवाद्यांना पोचणारा पाकिस्तान जर भारताच्या पोटात घ्यायचा झाला तर आपल्या भारत मातेचे तुकडे येणाऱ्या काळामध्ये आणि फक्त या भारत मातेच्या मातीतून धूर आतंकवाद्यांचा निघेल एवढं मात्र नक्की. कारण आज सीमा असून, आज काही एक मोठी लक्ष्मण रेषा असून, आज कुठे ना कुठेतरी त्यांना पिंजऱ्यात ठेवून देखील ते इकडे येऊन जर असल्या आतंकवादाच्या गोष्टी करतायत तर पाकिस्तानला घेणं म्हणजे भारताचा समूळ नाश करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. त्यामुळे भारत पाकिस्तान हे युद्ध होऊच नये. आपण जे म्हणतोय की पाकिस्तानला पूर्णपणे युद्धामध्ये बेचिराग करून टाका, तर ते देखील शक्य नाही आहे. त्यांना धडा शिकवला पाहिजे, त्यांची माती केली पाहिजे हे निश्चित, पण ते सीमेच्या पलीकडंच. त्यांना जर हिंदू राष्ट्र आपण, मी जसं म्हणतोय, मी अनेकदा म्हटलं की हिंदू राष्ट्र अगदी आपल्याला पाहिजेच ते पाकिस्तान, पण त्याच्या दुसऱ्या देखील बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत. हिंदू राष्ट्र आपल्याला करायचंच आहे, पण ते सीमा असूनच सीमा जर काढली तर निश्चित सगळ्याची भेळमिसळ होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला हिंदू म्हणून या सर्वांना तोंड द्यावं लागेल. कारण अख्ख्या जगामध्ये आतंकवाद पोहोचवणारा पाकिस्तान आणि त्या आतंकवादांना आश्रय देणारा पाकिस्तान सरळ तुमच्या आणि आमच्या अगदी राज्यांमध्ये, गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये ती सगळी लोकसंख्या येऊन बसेल. मग सध्याचं हिंदू राष्ट्र म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे त्याची व्याख्या समजून घ्या आणि हे युद्ध नक्की काय होतं आणि नक्की कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला नक्की कोणती जागा हवी आहे त्या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलूया. सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे भारताचा नकाशा आजही पूर्णपणे आपल्याला पाहता येत नाही आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, जे आहे भारताकडंच, जे आहे भारताचीच, जे आपलीच भूमी, पण पाकिस्तान त्याच्यावरती राज्य करतं आहे आणि त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिथं आतंकवादी पोचले जात आहेत आणि तिथून ते सहजपणे भारतामध्ये आणले जात आहेत. कारण तो सगळा प्रदेश डोंगरदऱ्यांचा, गर्द बिकट झाडीचा, अत्यंत भयवाट असलेला तो सगळा प्रदेश, तिथून ही सगळी लोकं आतमध्ये घुसवत आहेत, आपल्या जवानांना मारतात आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपली स्थानिक लोकं इथं मरत आहेत. मग आपल्याला जागा हवी कुठली तर ही पाकव्याप्त काश्मीरची, आणि ती कशी घ्यायची तर त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी चालत आहेत, त्या केल्या जात आहेत आणि नरेंद्र मोदी आणि सगळी लोकं त्या जागेवरती डोळा ठेवून आहेत, ना की संपूर्ण पाकिस्तानवरती. पाकिस्तान त्यांच्या कर्मानं मरणाऱ्या, आर्थिक दृष्टीनं पूर्णपणे कणा त्यांचा मोडून गेला आहे. त्या IMFकडून लोन घेऊन अख्खा देश त्यांचा गिरवी ठेवायची वेळ आली आहे. तिकडून बलुचिस्तान त्यांच्यावरती तुटून पडतं, तिकडे अफगाणिस्तान त्यांच्यावरती तुटून पडतं, त्यांच्या तिथला पख्तूनख्वा सगळा तो जो काही प्रदेश आहे तो देखील यांच्या विरोधात आवाज उठवतो आहे. हे सगळं असताना पाकिस्तानचं कंबरड अगदी मोडत चाललं आहे, पूर्णपणे त्यांची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. ते कधी ना कधीतरी स्वतःच शरण जातील आणि स्वतःच्याच पाण्यामध्ये म्हणतात ना मरून जाणं, तशी परिस्थिती त्यांच्यावरती येईल. पण पाकव्याप्त काश्मीर हा फक्त भारताचा नकाशा आहे म्हणून घ्यायचा नाही आहे, तर संपूर्ण आतंकवादांना समूळ नष्ट करण्याचा सगळ्यात महत्त्वाची जागा आणि मार्ग तो आहे. कारण त्याच मार्गावरून हे सगळी लोकं भारतामध्ये आतंकवाद पसरवत आहेत. बाकी त्यांना कुठल्याही सीमेवरनं येता येणार नाही. जी सीमा राहिली बांगलादेशच्या इकडून, जे काही रोहिंग्या आणि बाकीचे मुसलमान येत आहेत, ती ममता बॅनर्जीला तिथनं काढली की आपोआप या सगळ्या गोष्टी बंद होतील. कारण स्थानिक नेते आणि स्थानिक लोक, जसं या पहलगामच्या हल्ल्यामध्ये तिथल्या सगळ्या आतंकवाद्यांना स्थानिकांनी सपोर्ट केला, तसेच हे रोहिंग्या आणि हे बाकीचे मुसलमान त्यांना आधार कार्ड आणि या सगळ्या गोष्टी बनवून देऊन भारतामध्ये एंट्री करण्याचं काम ममता बॅनर्जी आणि तिथली स्थानिक लोक करतायत. ते जर नरेंद्र मोदींच्या हातात गेलं तर त्याही सगळ्या गोष्टी थांबतील. POK हातात आलं तर संपूर्ण आतंकवाद समूळ नष्ट केला जाईल आणि या सगळ्या गोष्टीतून खरं हिंदू राष्ट्र आपलं निर्माण होईल. त्यामुळं युद्ध करायचं झालं तर ते पाकिस्तानची करून काहीही आपल्याला सध्या तरी फायदा नाही आहे. कारण तो पाकिस्तान जरी आपल्यात सामील केला तरी तो हाच कुरापत्या करणार आहे. उलट ते अतिशय उग्रपणे इथं सगळ्या गोष्टी नंगा नाच करतील, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि POK घेणं देखील भारताला सध्या इतकं अगदी सोपं नाही आहे. कारण पाकिस्तानमधून POKमधून जाणारा पाकिस्तान चायना जो काही बिझनेस कॉरिडॉर जो ते ओपन करतायत, जो त्यांना काही करायचा आहे, तो जर झाला तर POK आपल्या हातात येईलच, असं आपण
आत्ता तरी सांगू शकत नाही. आणि जर सध्या POK घ्यायचं असेल तर पाकिस्तानचं सोडून द्या, त्याला काय आपण गिनतीत धरत नाही, पण चायनाला देखील आपल्या विरोधात करावं लागेल. आणि त्यासाठीच म्हणून डोनाल्ड ट्रम्प असो, रशियाचे पुतीन असो किंवा ब्रिटनचे सगळे देश असो, बाकी सगळे जगातले देश असो, या सर्व देशांना हातात घेणं आणि भारताच्या बाजूनं किती जगातले देश आहेत आणि ते मोठे बलशाली आहेत हे दाखवून देऊन या दोघांच्या नांग्या ठेचून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतामध्ये आणणं आणि हा भारताचा भाग आहे तो आपल्या भूमीमध्ये आणून इथला आतंकवाद ठेचणं हे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय नरेंद्र मोदींनी या सरकारचं आहे. पाकिस्तान हा फक्त त्यांना झटके देत राहायचं, त्यांची त्यांना जागा दाखवत राहायचं, हा एक महत्त्वाचा विषय समजून घ्या. आणि नक्की काय आपण म्हणतो युद्ध करायचं आणि युद्धात पाकिस्तानला संपवायचं, तर तसं संपवण्यापेक्षा त्यांना असेच मरत ठेवलं तर ते चांगलं होईल. कारण आतंकवाद जिथून येतोय तिथंच हल्ला केला आणि तेच सगळं हातामध्ये घेतलं तर निश्चित आतंकवाद पूर्णपणे संपून जाईल. बाकी आपल्या जवानांवरती आपल्याला विश्वास आहे, जे ढालीसारखे या संपूर्ण देशाच्या कडेवरती पसरलेत आणि या देशाच्या आतमधल्या आपल्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुरक्षित करतायत, त्यांच्यासाठी निश्चित एक सॅल्यूट आहे आपला सर्वांचा.